झी 24 तास एक पाऊल पुढे। ब्रेकनंतर झी 24 तासवर पुन्हा एकदा आपलं स्वागत। स्वजनांनी माना फिरवल्यावर वृद्धाश्रमाच्या दाराशी आलेल्या वृद्धांना आयुष्याच्या संध्याकाळीही यातनाच सहन कराव्या लागत असल्याचा धक्कादायक प्रकार गडचिरोलीत उजेडात आलाय। इथल्या मातोश्री वृद्धाश्रमाच्या मोकळ्या जागेवर चक्क झोपडपट्टी बसली आहे। प्रशासन मात्र अतिक्रमण हटवण्याबाबत आश्रमाच्या विनंत्या धुडकावून लावतंय। हा आहे मातोश्री वृद्धाश्रम। युती सरकारच्या काळात प्रत्येक जिल्ह्यात वृद्धाश्रम स्थापन करण्यात आला। गडचिरोली जिल्ह्यातला हा वृद्धाश्रम स्वजनांनी नाकारल्यानंतर आधार देण्यासाठी या वृद्धाश्रमाची स्थापना करण्यात आली। मात्र या परिस्थितीतही या वृद्धांना यातना सहन कराव्या लागतायत। हे पहा, मातोश्री वृद्धाश्रमाच्या मोकळ्या जागेत वसलेली ही झोपडपट्टी। काही झोपडपट्टी धारकांनी अवैधरित्या इथं आपल्या झोपड्या थाटल्यात। त्यांना इथून काढण्याचे अनेक प्रयत्न संस्था चालकांनी करून पाहिले। यासाठी पोलीस प्रशासन आणि जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदनं देण्यात आली, मात्र अद्याप कारवाई झालेली नाही। जिल्हा पोलीस अधीक्षक, एसडीओ, तहसीलदार, कलेक्टर या सर्वांकडे लेखी निवेदन देऊन आम्ही कळविलेले आहे, परंतु अजूनही प्रशासनाने त्यांना हटवण्यासाठी, अतिक्रमण हटवण्यासाठी कुठल्याही प्रकारे कार्यवाही केलेली नाही। त्यांनी सर्वस्वी आमच्यावरच ही जबाबदारी सोपवलेली आहे। याबद्दल थोडंसं खंत वाटते। ही जागा सरकारी असल्यानं अतिक्रमण केलंय असं झोपडपट्टी धारक छातीत ठोकपणे सांगतायत। आम्हाला वाटलं का आम्हाला एखादं घर राहावं बा, सरकारी जागेवर आम्ही काही त्यांच्या जागेवर नाही। त्याच्यामुळे आम्हाला उदरनिर्वाह करण्यासाठी आम्ही इथं आहोत। कारण किराया राहून आम्ही 3000 रुपये महिना कमवतो, आज 1,500-2,000 रुपये किराया द्यावा लागते। त्याच्यामुळे आमचं मेंटेनन्स होत नाही ना 1000 रुपयामध्ये। त्याच्यामुळे आम्हाला उदरनिर्वाह करण्यासाठी सरकारनं जसं त्यांना शाळेचं बांधकामासाठी देण्यात आलं, त्याच्या प्रकारे आम्हाला राहण्यासाठी द्यावं। मातोश्री वृद्धाश्रम आणि त्यातील सदस्यांसाठी काम करणाऱ्या संस्थांना प्रशासनाची साथ मिळत नसल्याचं या निमित्तानं पुढे आलंय। आपल्या सर्वोत्तम काळात समाजासाठी तन मन देणाऱ्या या वृद्धांना प्रशासनाची साथ मिळेल का? अतिक्रमणाचं संकट दूर होऊन आयुष्याची संध्याकाळ शांततेत व्यतीत करता येईल का, असा प्रश्न उपस्थित होतोय। आशिष अंबाडे, झी मीडिया, चंद्रपूर। झी 24 तास एक पाऊल पुढे।